मान्सून संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। केरळमध्ये आता मान्सून दाखल झाल्याची माहिती मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला हवामान विभागाकडून असे अंदाज वर्तवले जात होते की केरळमध्ये लवकरच आता मान्सून दाखल होणार आहे। मात्र आज महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि काही वेळातच काही दिवसातच आता महाराष्ट्रातही मान्सून दाखल होण्याची दाट चिन्ह आहेत। पण पाहतोय की आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येते आहे। केरळमध्ये आता मान्सून दाखल झालाय। काहीसा उशिराने आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, मात्र आता केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याने महाराष्ट्रातही त्याचं लवकरच आगमन होण्याची दाट चिन्ह निर्माण झाली आहेत। तसं पोषक हवामानही महाराष्ट्राच्या आजूबाजूला तयार झालंय। आज के दिन में केरला को मानसून ने दस्तक दे दी है। अमूमन जो सामान्य तारीख जो होती है केरला के लिए वो 1 जून की होती है, लेकिन आज के दिन में मानसून में 3 दिन लेट से केरला की तरफ पर दस्तक दी है। और हम देखेंगे कि अगले आने वाले 48 to 72 आवर्स में साउथ महाराष्ट्र, जो हम कोंकण या जो आसपास का जो क्षेत्र है, खासतौर पे गोवा, यहाँ पे भी मानसून की पहुँचने की संभावना बन रही है। आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्या सोबत आहेत। पराग, आता अत्यंत आनंदाची बातमी येते, केरळमध्ये आता मान्सून दाखल झालाय। नक्कीच ज्या पद्धतीचं वातावरण केरळच्या भागामध्ये निर्माण झालंय त्या अनुषंगाने मान्सून दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र साधारणतः 1 जूनला मान्सून हा केरळमध्ये दाखल होत असतो। तिथे 3 दिवस उशिरा झालेला आहे असं सुद्धा हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर पुढील 48 तासामध्ये म्हणजे कोकण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे पावसाचा आगमन होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे। तेच विदर्भाच्या बाबतीत आणखी 15 जून पर्यंत साधारणतः तारीख असते, त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल आणि तापमान जे आहे ते 40-42 अंशात विदर्भात राहणार आहे। मात्र कुठेतरी आनंदाची बाब आहे की कोकण भागामध्ये पुढील 48 तासामध्ये मान्सूनचा पाऊस दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। धन्यवाद पराग, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्यांसाठी आनंदाची बातमी, केरळमध्ये आता मान्सून दाखल झालाय। पुढील 48 तासात कोकणातही मान्सून दाखल होण्याची चिन्ह आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।